भारताच्या आर्थिक इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वावर नजर टाकूया. पंचवार्षिक योजना. तर 1969 ते 1985 या काळात भारताच्या आर्थिक नियोजनात इतके मोठे बदल का झाले, चला हेच समजून घेऊया. या काळात एकूण 4 वेगवेगळ्या योजना आल्या. प्रत्येकीची उद्दिष्ट आणि आव्हानंही वेगळी होती. सुरुवात करूया चौथ्या योजनेपासून, जी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती. ही योजना अशोक रुद्र आणि ॲलन मान यांच्या ओपन कन्सिस्टन्सी मॉडेलवर आधारित होती. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं स्थैर्यासह विकास साधणं आणि आत्मनिर्भर बनणं. हा काळ खूप महत्त्वाचा ठरला. बँकांच्या राष्ट्रीयकरणापासून अणु चाचणीपर्यंत अनेक मोठ्या घटना घडल्या. उद्दिष्ट मोठं होतं, पण 5.5% लक्ष गाठता आलं नाही. विकास दर 3.3%वरच राहिला. आता वळूया 5व्या योजनेकडे, जिने आर्थिक नियोजनाला एक नवी दिशा दिली. डी.पी. धर यांनी तयार केलेल्या या योजनेचं ध्येय अगदी स्पष्ट आणि वेगळं होतं. गरिबी हटाव ही केवळ घोषणा नव्हती, तर या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. यासाठी किमान गरज, कार्यक्रम आणि 20 कलमी कार्यक्रमासारख्या अनेक योजना सुरू झाल्या. पण राजकीय बदलांमुळे ही योजना 1978 मध्येच, म्हणजे वेळेच्या 1 वर्ष आधीच थांबवण्यात आली. असं असलं तरी या योजनेनं 4.4% लक्ष ओलांडून 4.8% विकास दर गाठला. यानंतर सत्तेत आलेल्या जनता सरकारने एक वेगळाच प्रयोग केला, तो म्हणजे अनवरत योजना. म्हणजे दरवर्षी योजनेचा आढावा घेऊन गरजेनुसार त्यात बदल करण्याची सोय होती. हा गांधीवादी विचारांनी प्रभावित असलेला एक छोटा पण महत्त्वाचा टप्पा होता. पुन्हा एकदा सत्तांतर झालं आणि 6व्या योजनेतून पारंपरिक नियोजनाकडे परत वाटचाल सुरू झाली. या योजनेत गरिबी निर्मूलनासोबतच तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणावर खास भर देण्यात आला. ही उद्दिष्टे साधण्यासाठी नाबार्ड आणि एक्झिम बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्था उभ्या राहिल्या. आणि ही योजना यशस्वी ठरली. 5.2% लक्ष ओलांडून 5.6% विकास दर गाठला. या काळात भारत कसा व्यापक उद्दिष्टांकडून अधिक केंद्रित आणि यशस्वी धोरणांकडे वळला हे स्पष्ट दिसतं. या योजनांमधून मिळालेले धडे आणि अनुभव आजही भारताच्या आर्थिक वाटचालीवर प्रभाव टाकतात.